रात्री आम्ही या हॉटेलला चेक इन केलेला. माझा रूम साईडलाच आहे, इकडे रूम आहे माझा आम्हाला. आणि ही मैफिल होती बसायला. रात्री बसलेलो आम्ही सगळं, बसलेलो म्हणजे गप्पा गोष्टी मारायला. सीन बघा काय व्ह्यू, हा व्ह्यू बघा. तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय पुढे तुरतुक विलेज फिरायला आतमध्ये. आणि हे बघा इकडे हे असं ना डोंगरातून पाणी येतं, त्यासाठी स्पेशली बनवलेलं आहे बाकी मस्त वेगळी. आगे चलो आगे. कोई नहीं. समझो देश का आर्मी कैसे रहता है इतने बड़े बड़े पहाड़ों में, ऊपर पहाड़ों पे रहता है, बहुत दूर. इकडे सगळं लँडस्लाइड वाला एरियात दिसतो मला तर. हा जो टोक आहे ना हा वाला, हा वरचा हे पाकिस्तान आहे. या आईला पाकिस्तान सोडायचं. हा चढता चढता वर हवा निघाली आमच्या. बघा इथून पुढे जन्नत आहे, थोडं पुढे गेलं का डायरेक्ट जन्नत मध्ये. आता चाललो इकडं. खूप खतरनाक मस्त व्ह्यू आहे. सगळी शेती केली इकडे, शेती. समोरचा व्ह्यू बघा फक्त. हे घर बघा, घर आहे हॉटेल आहे काय माहिती नाही. सगळं इकडं फिरतोय आम्ही. बघू आता. दम लागतो इथं चढताना, दम लागतो चढताना. इकडे सगळे गावात चालत. एक झाड दिसलंय, ते काय प्लम म्हणून बोललेत खाली. तर ही फळं लाल फळ आहेत सगळे, आतमध्ये फुलं बिल आहेत. प्रज्वल उभा आहे आतमध्ये. इकडे हे तर गवतच आहे इकडे सर्व. आगे चलो पुढे हळूहळू जाऊ. हा असा काही मी चाललो आहे, बघू हळूहळू पुढे जाऊ. इथं शेती होते आम्हाला, कोबी, फ्लावर, त्यानंतर मी अजून वेगवेगळ्या प्रकारची पालक वगैरे भाजी दिसली. बघू अजून पुढं काय काय वेगळे इथं. हा असा काही व्ह्यू समोर बघा यार, काय मस्त आहे. एकदम निवांत आहे, शांत वातावरण इथं, काय जास्त हे नाही. सगळ्या घरांच्या बाहेर गार्डन आहे. आपलं इंडियाचं लास्टच्या विलेज मधून आम्ही फिरतोय. खूप सुंदर आहे. आतमध्ये कॅफे वगैरे आहेत. आखी गँग आहे. आता कुठला तरी म्युझियम मध्ये चाललोय. नॅशनल फ्रीज वरचा नाही का, वरचा नाही मला माहिती. आता जो आहे तो म्युझियम मध्ये चाललेलो आहोत. हे इकडे अजून एक कोल्ड स्टोरेज आहे. बघू म्युझियम आहे. फायनली आपण आलेलो आहोत हेरिटेज म्युझियम मध्ये. आय होप सो तुम्हाला लाईट माझ्या याच्यावरती येत असेल प्रॉपर. तर बघू आतमध्ये काय काय अजून. हे असं आहे. अपना याक रखते थे जानवर, ताकि जो इंटीरियर है वो गर्म रहता था. ये जो है इसका ग्राउंड, ये जो बेसमेंट है, ये इसमें ये लोग ना विंटर में रहते थे जी. विंटर में सिर्फ विंटर के जो महीने थे, क्योंकि जो जमीन है बेसमेंट है वो ऑलवेज गर्म रहता है. और यहाँ पे जो टेम्परेचर है लगभग -20-25 डिग्री जाता है सर्दियों में. चलो लेकिन हाइट इतना ही रहता है, ताकि ज्यादा गर्म रहेगा. सर जी. हाँ जी सर जी. तो ये जो है प्राचीन काल में ये लोग जो है ऐसे घरों में रहते थे जो लकड़ी के बने हुए होते थे. उसमें सैंड और स्टोन होता था. ये जो है अभी हम बेसमेंट में जा रहे हैं. यहाँ पे केटल्स रखते थे, ताकि आउटर एरिया में अगर केटल्स रखते थे तो इनर एरिया में जो है वो गर्म रहता था. क्योंकि यहाँ पे जो रिसोर्सेज थे गर्मी के वो कम थे, उतने ज्यादा रिसोर्सेज नहीं थे. लकड़ी भी नहीं थी वहाँ पे, यहाँ पे उतनी ज्यादा लकड़ी भी नहीं होती है. ये जो यहाँ पे जितनी भी हरियाली है ये सब लोगों ने उगाई हुई है. नथिंग इज वाइल्ड, ऑल आर बीइंग ग्रोन बाय द लोकल पीपल्स ऑफ दिस विलेज. सो ये जो पूरा तुरतुक है ये बहुत प्राचीन गांव है, जो कि लगभग 1971 में इंडिया में आया. उससे पहले ये पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर का पार्ट था. हमने 71 में इसको इधर ले लिया. ये लोग बाल्ती लोग हैं. ये बल्ती भाषा बोलते हैं, जिसका कोई स्क्रिप्ट नहीं है, आप सिर्फ बोल सकते हो.
जो कि अगर उसको लिखना होगा तो टिबेटियन में लिखा जाता है। तो ये लोग आर्यंस और मंगोल्स के मिक्सचर हैं। आप देख सकते हो इनके लाल गाल, नोकीली शार्प नोज, पग नोज जो है वो यहाँ पे इनकी होती है। और बहुत प्राचीन गांव है। 1500-2000 साल पहले ये लोग पारसी थे, उसके बाद में बुद्धिज्म या बौनखर में कन्वर्ट हुए। अभी जो है 100% मुस्लिम है। बीइंग मुस्लिम दे सेलिब्रेट नवरोज ऑन 21 मार्च, जिसको पारसी न्यू ईयर बोलते हैं। और मस्जिद में आपको स्वास्तिक जैसे चिन्ह देखेंगे, जिससे बुद्धिज्म को भी ये लोग फॉलो करते हैं। और अभी भी ये लोग नवरोज जो 21 मार्च को मनाते हैं। सब लोग अपना सर बचा के, क्योंकि इसका हाइट कम है, मेरे को तो चलेगा पर बाकी लोगों को थोड़ा बच के। मेहरबानी। थैंक यू। रूम है, ये किचन कम डाइनिंग है जी। और बीच में ना, यहाँ बीच में आग जलाते थे और साइड में लोग बैठते थे, आग भी सेकते थे, खाना भी पकाते थे प्राचीन काल में, विंटर में। ये जो है यहाँ, इससे आग अगर नहीं जलता था, इससे हवा करके उसमें हवा आता था, आग और जल जाता था। ये जो है पत्थर के बर्तन है जी, ये लकड़ी की कड़छी है। और ये जो है इसको समावार बोलते हैं। इसमें ना ये मतलब क्या बोलते हैं, केटल है। इसमें चाय गर्म रहती है, बीच में चाय और साइड में इंसुलेशन होगा। हाँ, इंसुलेटेड होगा वो, नेचुरल इंसुलेशन। मुझे ऐश बोल रहे वो। हाँ, इसमें वो डालेंगे, क्या बोलते हैं, चाय पत्ती। हाँ, थर्मोस्टेट का काम करेगा वो। तो ये सभी जो है, ये यहाँ का पुराना बर्तन है जी। तो ये पत्थर के बर्तन बने हुए हैं, क्योंकि यहाँ पे ना पत्थर बहुत आसानी से मिल जाता था। मिट्टी यहाँ का जो है वो चिकना नहीं, उसमें बर्तन बनाना बहुत मुश्किल है, बल्कि असंभव है। उसको पकाना बनाना वो मुश्किल है, इसलिए ये है। और ये बटर पॉट वगैरह जो है लकड़ी के हैं। ये तांबे वांबे के हैं, कोई 0.5 ब्रास का है, कोई किसका है। ये क्या है ऊपर, ये जो लगा है? ये तो ऐसे ही है ना भैया। अच्छा, टाइम पास के लिए एक किस्म के टाइम पास के लिए नहीं, चिमनी ज्यादा ही छोड़ गया ये थोड़ा पता क्या बोलते हैं, चिमनी समझ लो थोड़ा, ठीक है। डायरेक्ट रूफ को टच नहीं होता है वो। और इधर आ जाओ भैया, एक एक करके। ये सबसे जो जरूरी चीज था, जो प्राचीन काल में बाहर कोई भी चीज मिलना बहुत मुश्किल बल्कि नामुमकिन है जी। उदाहरण की कोठी है। तो ये अभी हम आपको दिखा रहे हैं, ये ग्रेन स्टोरेज है भैया, यहाँ पे इन्होंने ग्रेन रखा हुआ है। ये लो। और ये जो है, ये इनका वेविंग सिस्टम था जी। ये जो इनका जिनका घर था, इनके पास बहुत जमीन भी था, क्योंकि उस जमाने में इनके पास इतना बड़ा घर था, तो जमीन भी जहाँ से होगा ही। तो एक किस्म के ये जमींदार, लैंडलॉर्ड जैसे थे। तो ये लोग अगर किसी को बोरो करते, मतलब किसी को उधारी देते थे, मान लो मेरा जैसा कोई माड़ा मोटा आदमी जो था, जिसके पास खत्म हो गया ग्रेन, मतलब मार्च में, तो ये देते थे। फिर जैसे फसल आता था, फिर ये वापस दे देते थे। अब कितना लेते थे वो भगवान को, ब्याज समेत वो नहीं बता सकते भैया। उसका क्या है, ये एग्रीकल्चर इक्विपमेंट भैया, ये लो। ओके, खेती बाड़ी में यूज होता है। खेती बाड़ी में नाम इस पे लेबल लगा भैया। ये जो है इस घर, ये वाले फ्लोर में जी, ये समर में बैठे थे भैया। आ जाइए सभी लोग अंदर भैया। भाई ले शॉट ज्यादा है। ये प्राणी है जी, आइबेक्स माउंटेन गोट, उसका स्कल है जी। और इकडे धनुष्यबाण तीर्थ लावलेलं आहे, बाकी पॉट आहेत खाली. तो आयबॅक्स, त्यानंतर तलवार. आगे भैया सब लोग. राजस्थान में पहले पैर को आगे कर. आप राजस्थान से? हाँ. खंबा का नहीं. राजस्थान नहीं हो, राजस्थान. राजस्थान में कहाँ से मैडम? हाँ तगड़ी है. तराजू भैया. ये तो वही है भैया, उनका लॉबी समझ लो. ये जो बड़े बड़े देग है ना भैया, इसमें जब कभी राजा महाराजाओं का फंक्शन होता था, पार्टी वार्टी होती थी, वही होता था. और ये जो था भैया, ये गुप्त वाला क्या बोलते हैं उसको, ग्रेन स्टोरेज भैया. आजकल जो टैब्स बने ना, पहले स्कूल में मॉर्निंग में जो है ना, मॉर्निंग असेंबली होता है हमारे यहाँ पे, तो ये यहाँ पे लिख के जाना था भैया. होमवर्क, एक किस्म का होमवर्क था. आपका जो प्रेजेंटेशन होता ना सुबह, अपने सबने दिखाना ही था. लेकिन अब नाउ द थिंग्स आर गेटिंग चेंज. ये लोकल काट है भैया, इससे कटिंग करना है किसी को भैया. शेविंग बकरी से, बकरी का निकाल. ये जो है ये सीरियसली इंसान का नहीं निकलता. हाँ बकरी का निकालते हैं. सर्दियों में यहाँ पे ना कभी कभी स्नो लेपर्ड और आइबेक्स दिखने को मिलता है भैया. हमने भी देखा है. स्नो लेपर्ड तो नहीं देखा भैया, लेकिन आइबेक्स को ऐसे टच किया भैया. ठीक है. हाँ, ये आइबेक्स के सींग से बना हुआ तीर कमान है. सींग से बना हुआ है? हाँ.
बहुत कलाकार लोग हैं, ये बड़े बड़े देख तो पता ही लग गया। गरम गरम तगड़ा गरम व्हायला तो बोलला ना -20 मायनस इथे जे टेम्परेचर आहे -20 -25 असतं. इथे घालायला हे डायरेक्ट आतमध्ये बघा कसं आहे म्हणजे एकदम गारगार. आपल्या ज्या पेटा आहेत ना इथे लिहिलेलं आहे सर्व की मी सांगतो यांना. इथे बघा इथे लिहिलेलं आहे ट्रेडिशनल वूड पासून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे वूड्स जे आहेत ते वापरले जायचे. तर ही सगळी पेटी आहे. हिची जी स्टोरिंग कॅपॅसिटी आहे 640 किलो आहे. ती सुद्धा थोडीशी 640 आणि थोडी कमी आहे. बाकी सॉर्टेड आहे. कम डाइनिंग है, वही मुझे नीचे था, ये सामान के लिए था, वो नीचे था, वो विंटर के लिए था। अच्छा नीचे विंटर में जाते थे, ऊपर समर में. ऊपर समर में. आ जाओ, एक और चीज दिखाते हैं मैडम, आपने देखा नहीं था? सॉर्टेड सीन आहे इकडे रे. मी खाली वाकलो आहे कारण की डोक्याला लागतंय माझ्या. लहान मुलांना झोपण्यासाठी त्यांची स्वतःची रूम आहे. एकदम लहान बरं का. सेपरेट कंपार्टमेंट इथे लिहिलेलं आहे. चलो पुढे जाऊ. इकडे काहीतरी लॉकिंग सिस्टम आहे. चलो बाहेर. इथे की लॉकिंग सिस्टम आहे. हा जो आहे स्टोरेज एरिया होता. बस झालं. चला हळूहळू पुढे जाऊ. पाकिस्तान बॉर्डर बघायचे. यांना पाकिस्तान बॉर्डर बघायचे, मला पण बघायचेच आहे. चलो हळूहळू जाऊ पुढे. बंदूक घेतली वरती. गल्ली संपलेली आहे. चला गल्ली आम्ही एंटर पण नाही केलं गल्लीमध्ये. आता आलेलो आहे लाकडाचा ब्रिज आहे. लाकडाचा सॉर्टेड ब्रिज आहे. बघू आपण नदीचा फ्लो बघा तुम्ही फक्त. वरून पूर्ण ग्लेशियरचं पाणी येत आहे. नदीचा फ्लो बघा. हा कम्प्लिटली लाकडाचा ब्रिज आहे. इकडे टरेन्स बघा पूर्ण हे आहे फक्त दगड आहेत. हे जे सगळं हे हिरवं आहे ना झाडं जे की इथल्या लोकल्सनी लावलेली आहेत. आणि हा व्ह्यू बघा पुढचा. भाई एवढा मस्त व्ह्यू आहे ना. फुल हा ब्रिज हलतोय बघा. माझ्यासारखं तर अजून हलवतोय. इकडे अख्खी पब्लिक उभी आहे. फुल मस्त. चलो आता जाऊ हॉटेलवरती. आता पाकिस्तान बॉर्डरला जाणार आहोत. रात्री जरा उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे पाकिस्तान बॉर्डरला गेलो नाही आम्ही. आता जाणार आहोत पाकिस्तान बॉर्डरला. पाणी बघा यार. सॉरी यार माझा हात मध्ये आला. पाणी बघा. हा इथून सगळं पाणी येतं. फुल क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. तर आत्ताचे चाललो आहे आपण पाकिस्तान बॉर्डरला चाललो आहोत. ओके. इथून आमच्या हॉटेलपासून फक्त 10 किलोमीटर आहे पाकिस्तान बॉर्डर. ओके. टीम तयार होते 5 फक्त आमचे ग्रुपमधले मेंबर पुढे गेलेत आणि मी 6वा पुढे चाललो आहे आता. बाकीचे अजून जरा त्यांची तयारी चालू आहे. आम्ही तुर्तुक गाव फिरलो. गाव मस्त आहे खूप. इकडे बघा सर्व आर्मीचा प्रेझेन्स आहे. आणि काल आता आम्ही तुर्तुक गावाच्या जरा टॉपला गेलतो. एक हिल होती तिथे गेलेलो. तिथून पाकिस्तान दिसत होता. म्हणजे पाकिस्तानचे जे माउंटन रेंज चालू होते तर ते सर्व. आणि हा आजूबाजूचा एरिया बघा तुम्ही. आता सँड ड्यून्स आहे. ती रेती आहे सफेदवाली. नदीला फ्लो बघा काय खतरनाक फ्लो आहे. इथं जागोजागोवरती ब्लाइंड स्पॉट मिरर लावलेले आहेत. रोड तर अख्खा मोकळाच आहे. मला वाटत नाही कोणी जास्त येत असेल. आणि काल आम्ही लिटरली रात्री पोचलो इथे. रात्री म्हणजे 8. आणि तो टाईम इकडे सेफ मानला जात नाही कारण की सगळा मुस्लिम एरिया आहे. आणि मध्ये तर डायरेक्ट असं होतं की आजूबाजूला काहीच नाही फक्त डोंगर. रात्री शूट नाही केलं. रात्रीचा फक्त आमचा एक टार्गेट होता की लवकर पोचायचं आहे तिथे कारण की आम्हाला उशीर झाला डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीला. 3-3.5 तास लागले डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीला मध्ये. खूप वरती जाऊन चढायचं होतं डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री. वायझर बंद करतो म्हणजे तुम्हाला आवाज येईल प्रॉपर. वायझर बंद नव्हता केला मी. हा खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक. डायरेक्ट तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवतो. जाण्याच्या आधी ना इथे एंट्री करावी लागते. ओके. आणि आम्ही थोडंसं जरा मी कॅमेरा बंद केला तिथे. असा काही सीन आहे पुढं. हे जेवढे तुम्हाला दिसत आहे ना हे सगळे इंटरकॉमवर कनेक्टेड आहेत.
सो त्यांचा एवढा काही सीन नाही आहे, सॉर्टेडच आहे. हा मार्शल आहे ॲक्च्युअल, हा लीड करतो अख्खा ग्रुप. काय सॉर्टेड दिसतात आहे सगळेजण. ॲक्च्युली त्या सगळ्यांच्या CC सेम आहेत. माझी थोडी कमी आहे CC, बट आपण कॅचअप करतो त्यांना पण. आणि मागे आपला डॉमिनार आहे साहिलची. बाय काय मस्त दिसतात ते सगळेजण. आजूबाजूचा एरिया बघा. काय एवढा वरती आलोय ना आम्ही. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा सगळं लिहिलेलं आहे सगळीकडे. ह्या ज्या आहेत ना आर्मीच्या डायरेक्ट हे आहेत, काय बोलतात बंकर बोलतो ना आपण, बंकर आहेत डायरेक्ट. लाईव्ह आर्मी प्रेझेंट आहे इथे. सगळ्यांकडे गन बिन आहेत. एरिया बघा तुम्ही. ही आमची मंडळी व मोठ्या CC वाल्या गाड्या गेल्या पुढं. अजून बऱ्याच गाड्या मागेत. आम्ही फक्त 7 जण ते 5, मी 7वा आहे. टोटल आमच्याकडे 30 जण आहेत. आम्ही 7 जणच पुढं आलोत. अजून बाकीची तयारीच चालू आहे. पूर्ण खतरनाक सीन आहे इकडं. सोनू 1 किलोमीटर बाकी असेल. 750 मीटर फक्त बाकी आहे. पाकिस्तान बॉर्डर पासून आम्ही लांब आहोत. 750 मीटर लिटरली. 750 मीटर नंतर पूर्ण पाय संप. बघा कसं आहे, आपली गाडी छोटी आहे ठीक आहे, 150 CCची आहे. त्याच्यात आम्ही 2 जण आहोत. गाडी चढत नाही अशातला काही सीन नाही. गाडी सगळीकडे चढते, सगळं व्यवस्थित आहे. फक्त स्लो होतो, थोडं स्लो चढते. जिथं सगळ्यांच्या 80-90 चालतात तिथं माझी 60-70 चालते. थोडासा जरा टाईम डिफरन्स येतो. म्हणजे ते 2 मिनटं आधी पोहोचतात तर मी 2 मिनटं उशिरा पोहोचतोय. आणि हायवेला जरा ते 120-130 चालतात तर आपली 90 चालवतोय मी. तिथं जरा 20-25 मिनटाचा फरक पडतो मग हायवेला. तर विचार करतो ही गाडी विकून टाकावा, पण बघू. तुम्ही व्ह्यू बघा इकडं. बरी इकडे ॲप्रिकॉट, अक्रोड यांची शेती होते. अक्रोड तर आम्ही खाल्ले. अक्रोड तर ते फ्रीमध्येच देत होते. ॲप्रिकॉट पण ते फ्रीमध्ये देत होते वाळवलेले. एवढी शेती होते की भावांना डायरेक्ट किसा भरून घेतला. खूप ॲप्रिकॉट इथं स्वस्त पण भेटतात मस्त पैकी. ॲप्रिकॉटची आईस्क्रीम ट्राय केली आम्ही, बट मला काही आवडली नाही ती. किती किलोमीटर झालं सर? किती किलोमीटर राहिले? ओके, आपल्या गाड्या पुढे गेला. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण पुढे जाऊ. बघा 750 मीटर होतं. विलेज इथंच आहे. ओके, बॉर्डर पुढे असेल थोडी. जाऊ ना, अजून वर जाऊ आपण. जेवढं वर जाता येईल तेवढं. अगदी हे भारताचं तुम्ही बोलू शकतात. हां, तुम्हाला याची हिस्ट्री नाही सांगितली ना मी. 1971 साली जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये कुठे गेलं रे? हा रेस्टॉरंट आहे खाली. ओके का, इथं व्ह्यू बघा आता. थोडा CC कमी असल्याचा जरा दूर हे होतंय. वाटते का जरा पॉवरफुल गाडी असावी, पण ठीक आहे चालतंय. मला वाटतं हेच लास्ट आहे सोनू, कदाचित, बरं का, काय सांगता येत नाही. ऐक खड्डा दिसला नाही मला. पुढं आपला झेंडा भारताचा. आय थिंक सो की, अरे कुठे आहे नक्की काय? तर आपण उतरायचो खाली. हा दिसले, बायकर दिसले मला. दिसलं, पोचलो बरं का आपण. कॅमेरा आता चालूच ठेवतोय मी. जरा कॉर्नरिंगला इंजिन ब्रेकिंगच यूज करतो मी. तर फक्त गिअर टाकायला आपण हे करतोय, बाकी काय सीन नाही. इकडं जायचं. इकडं आपली मंडळी. हा रोड संपला आहे, लास्टचं विलेज आहे. इकडे सगळी
रॉयल इनफिल्डवाली गँग आहे. इकडे साहिल आहे. आता उतरू आपण आणि मग गाडी लावतो मी. तर आम्ही आत्ता बॉर्डर येऊन पोचलेलो आहोत. हे लास्ट विलेज आहे. इथून पुढे काहीच नाही आहे. हां इथं आम्ही वरती जाऊन बघू काय व्ह्यू आहे. बघू चलो. डोंगर बघा काय कसले मोठे आहेत. आर्मीचा बिझनेस खतरनाक आहे. खतरनाक. वरती चाललो आहे. वरती आय थिंक व्ह्यू पॉईंट किंवा काहीतरी असावं. इकडे भारताचा झेंडा बघा शानमध्ये फडकतोय एकदम. असं काही चढायला आहे वरती. चढू आपण. दाखवू मला. वरती काय असं सीन बघा. इकडं ना ऊन लय खतरनाक लागते. हा सर्व व्ह्यू आहे. ये नीचे ये एलओसी है सर. इंडिया का आखिरी चौकी लाइन ऑफ कंट्रोल है सर. उधर इंडियन फ्लैग भी है. उधर से फेंसिंग लगा हुआ है. अच्छा दिख गया. फेंसिंग नहीं दिख रहा है. फेंसिंग नहीं दिख रहा है. अच्छा घर के पीछे बोल रहे हो. घर के पीछे फेंसिंग है. नहीं घर के बीच से ऐसा सूखा मैदान लाइन. हाँ सूखा लाइन है. रोड है ना. ये वो वाली बाजू तो फिर वो एक मिनट. इसके बाद ये सूखा मैदान दिख रहा है ना सर. ये सूखा मैदान वोमेंस लाइन है. बीच में रिवर जा रहे सहयोग रिवर. ये पानी नुब्रा वैली से आता है. आपको पता है रास्ते में आए यही पानी इंडिया से पाकिस्तान जा रहा है. अच्छा रिवर के लेफ्ट साइड से इंडिया बिल्कुल खत्म हो रहा है सर. राइट साइड से पाकिस्तान शुरू हो रहा है. ओके. उस तरह से रिवर के उस तरफ. ओके. रिवर पार जो ग्रीन ग्रीन देख रहा है ना सर. हाँ वो रिवर पार जो ग्रीनी देख रहे हैं ना वो पाकिस्तानी एग्रीकल्चर लाइन है. ओके. हाँ जी. ग्रीनी से आप थोड़ा सा आगे देखो माउंटेन पे एक काला सा रोड जा रहा है ना सर. हाँ उसी रोड को आप फॉलो करते चलो राइट से लेफ्ट की तरह. बिल्कुल लेफ्ट के कॉर्नर में आपको छोटा छोटा बंकर नजर आएगा. बिल्कुल ये रोड जा रहा है ना सर राइट से लेफ्ट की तरह. बिल्कुल एंड में बिल्कुल कॉर्नर में जब रोड जा रहा है राइट से लेफ्ट की तरह एंड में कॉर्नर में. और पीछे वाला बड़ा सा गिरिनी देख लेना. चिकन वाला गिरिनी. हाँ पाकिस्तानी विलेज है. ओके. उसका नाम फ्रानू विलेज है सर. उसमें आपको लाल व्हाइट कलर का घर बार नजर आएगा. हाँ जी. और इस पहाड़ को आप सीधा ऊपर देखो बीच में एक रोड जैसा लाइन जा रहा है. हाँ इसी लाइन के सेंटर से आप थोड़ा सा 6 मीटर आगे देखो व्हाइट कलर का एक छोटा डॉट है. हाँ रोड है. ये इंडियन बंकर है सर. अच्छा एक साइड वाला पहाड़ भी पाकिस्तान का है. ओके. पीछे वाला ओके. जो काला पहाड़ दिख रहा है ना सर वो पाकिस्तान का है. ओके. हाँ जी. तो व्हाइट वाला दिसला का तुला. अभी बाइनों से आप क्लियर देखेगा. और इस साइड में देखो कहाँ पे. ये सामने माउंटेन पे भी अपना इंडियन बंकर है. बिल्कुल सामने. हाँ ये वाला. हाँ हाँ कुठे रे. छोटा बघ. ये इंडियन बंकर है सर. हा हा इथे इथे खाली. आपला भगवा लागलाय हो. भगवा लागलाय. हाँ आता इथला इथला इथंच. इसके ऊपर का ये काला डिग्री पूरा इंडिया का है. अच्छा सबसे हाइट वाला टॉप में भी इंडियन आर्मी है. ओके. टॉप पे ये काला टॉप है. हाँ यहाँ पे काला पहाड़ और ये ब्राउन पहाड़ के बीच में एक गैप है. नाला नाला के इस साइड में देखो ये ब्राउन पहाड़ दिख रहा है ना भैया. हाँ ब्राउन पहाड़ से लेके इस साइड से ये पीक पीक सारा पाकिस्तान के कब्जे में. ऊपर से छोटी है इस साइड से पूरा मतलब ये सामने वाला है वो पाकिस्तान. ये बिल्कुल सामने वाला वरची वरची पीक. पाकिस्तान. ओके. ऊपर का पाकिस्तान का है. ये नीचे नीचे का सारा इंडिया में है सर. हाँ हाँ ओके. हाँ, ये सबसे लंबा वाला पिक है सर. मेरे हाथ की लोकेशन पे आप देखते हैं. हाँ ये लंबा वाला पिक. फिर सेकेंड वाला पिक. हाँ जो ये थर्ड वाला पिक है. ऐसा हाँ। shape में ना, हाँ 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 इस पिक पे आपको पाकिस्तानी पोल नजर आएगा. और इस पिक पे आपको व्हाइट कलर का छोटा सा डब्ल्यू है. तो टॉपला बघ. हाँ वाइट. तो छोटासा बघ एकदम. हा उसको साइड में एंटीना भी है. असं कर. हाँ हो छान छान. असं कर. हा व्ह्यू बघा. हा जो आहे नदीचा व्ह्यू आहे पूर्ण. आय होप सो तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. फुल नदी. मध्ये मध्ये ना असं दगड पडलेत रोडवरती. वरून दगड येतात खाली डायरेक्ट. अशा झोनमध्ये येत आम्ही.
आणि इथं एका टायमाला एकच गाडी पास होईल एवढाच रोड आहे. कुठली ना कुठली साईडची एक गाडी खाली उतरावी लागते तेव्हाच हे होतं. आता समोरून बघा पिकअप आलेला आहे. आता एक हे आणि एक बाईक क्रॉस होऊ शकते. कॉर्नरला नको म्हणून सॉर्टेड. असं इथं मस्तपैकी इकडे चालवणं थोडंसं कठीण आहे. इकडे चालवली तुम्ही, लडाखमध्ये गाडी चालवली का तुम्ही कुठे चालवू शकता गाडी. कारण इकडे रोडच्या साईडला ना फेन्सिंग नसते. ओके, असा प्रॉब्लेम आहे. चलो आज लवकरात लवकर आता पोचू आपण पहिले हॉटेलला. हॉटेल ऑलमोस्ट 90 किलोमीटर आहे. सॉरी, ॲप्रिकॉट जाम खाल्ले आम्ही. बिंदास. समोरचा व्ह्यू बघा यार. चला परत आता पुढे काय नवीन आलं का दाखवतो तुम्हाला. काल आम्ही रात्री अंधारामध्ये या रोडने आला. विचार करा तुम्ही. काही काही ठिकाणी तर फेन्सिंग पण ना, डायरेक्ट नदी आहे साईडला. आता हा रोड बघा तुम्ही कसला खतरनाक आहे. नदीच्या पॅरलल आहे एकदम. रोड आहे चांगला. मध्ये एक 10 किलोमीटरचा खूप घाणेरडा पॅच लागेल आम्हाला. खूप 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 म्हणजे खूप. डायरेक्ट काय बोलतो आपण त्याला, ऑफ रोड. एवढा घाणेरडा ऑफ रोड आहे ना. इथे दगडं पण बघशाल ना तुम्ही, काही सफेद कलर तर काही लाल कलर तर काही हिरव्या कलरची दगडं आहेत. खूप वेगवेगळ्या कलरची दगडं आहेत. असं सीन आहे सर्व. सगळ्या एक एक कलरची दगड्स आहेत. आता इथं कसं गाड्या आल्या का थोडं साईड द्यावं लागतं त्यांना, मोठ्या गाड्या आहेत. कारण की रात्री या रोडने आलो यार. कोण विचार तरी करेल का. आम्हाला रात्रीच्या आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. फक्त रोडच्या 2 सफेद लाईन दिसत होत्या बस. बाकी काय दिसत नव्हतं. आपण फॉग लाईट लावलेला तेवढाच व्ह्यू बस. रात्री इथे अंधारात गाडी चालवणं खूप मुश्किल आहे. आम्हाला डिले झाला. आम्ही एका रायडरसाठी थांबलेलो ॲक्च्युली. कारण की पाकिस्तान बॉर्डर आहे ना. आम्ही म्हटलं कोणाला एकटा सोडायला नको मागे. आम्हाला डिले झाला मग रात्री. आजचं काय जास्त नाही आहेत पण तरी पण सगळीकडे हॉर्न वाजवून जायला लागतं. आता जो आहे रिव्हरचा हे झालेला आहे. एका टायमाला ना एकच, हा लाकडी पूल आहे सर्व. एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते फक्त. आवाज कसला खतरनाक येतोय ना. खतरनाक आहे ना ब्रिज. लाकडाचा आहे पूर्ण, म्हणजे फळ्या टाकल्यात. बाकी तारा बिरांनी बांधलाय. रोडची कंडिशन A1 आहे. पण मध्ये आपल्याला 10 किलोमीटरचा लय घाणेरडा पॅच लागणार आहे. लय म्हणजे लय घाणेरडा. हळूहळू सूर्य पुढून आहे तर जरा हे होत असेल, तुम्हाला प्रॉपर व्ह्यू येत नसेल. बट आज जरा गरम होत आहे. आज गरम होत आहे गाडी चालवताना. कारण आम्ही तुर्तुक गावामध्ये गेलो, गाव एक्सप्लोर केला. तिथलं राहणीमान, तिथे काय उगतं, त्याच्यानंतर शेती कसली कसली करतात ते लोक, असं बरंच काही आम्ही तिथे पाहिलं. सगळ्यात मेन तर डायरेक्ट ग्लेशियरचं पाणी विरघळतं आणि तिथं येतं. ग्लेशियर म्हणजे बर्फ विरघळतो आणि
त्यांच्या इथं पाण्याला काय तोटाच नाही बघ त्यांना, एवढं पाणी. बऱ्याच प्रकारच्या भाज्या वगैरे तिथंच उगवल्या जातात आणि ॲक्च्युली खूप आतमध्ये आहे. तुम्ही विचार करा, पाकिस्तानची LOC आपली म्हणजे आपली LOC लागते, त्याच्यानंतर नो मॅन्स लँड लागतो. नो मॅन्स लँडमध्ये लँडमाईन लावल्यात इंडियन आर्मीने. म्हणजे लिटरली अर्धा डोंगर आपल्याकडे ना, अर्धा डोंगर त्यांच्याकडे, असा वाला सीन आहे. खूप खतरनाक आहे. तर हळूहळू आम्ही चाललो आहे, हळूहळू 1-1 किलोमीटर कमी 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 होत चालला आहे. पण आजूबाजूचे जे नजारे आहेत ना, खूप मस्त आहेत, खूप मस्त. रोड जो आहे ना ते बम्पी आहेत, बम्पी वर खाली आहेत रोड, त्याच्यामुळे जरा केअरफुली चालवावी लागते. आपण पळवू पण नाही शकत इथं. ओके, मी पण आता 50-60 चाललो आहे. आरामात चिल मध्ये जाऊ एकदम. बऱ्यापैकी जागा आहेत, म्हणजे ओव्हरटेक करण्यासाठी ना जे लोडेड व्हेकल असतात त्यांना साईडला अशी ठिकठिकाणी जागा दिलेली आहे, जेणेकरून लाईट व्हेकल झाल्या त्या की त्यांना ओव्हरटेक करू शकतील. असं इथे सर्व कामं चालू आहेत अजून. लाईट इकडे नाही आहे, लाईट खूप मुश्किलनी. सगळं सोलारवरचा कार्यक्रम आहे. आम्ही होतो त्या हॉटेलमध्ये तर लाईट होती, अजून इकडे लाईटीचे पोल वगैरे टाकायचं काम चालू आहे सर्व. ओके, पुढे परत दाखवतो तुम्हाला थोड्या थोड्यात. अजून एक ब्रिज आलेला आहे. पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे, पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे, लाकडाचा. आत्ताच आज दुपारचं जेवण आहे, राजमा आणि भात आलेला आहे. इथे ही चटणी आहे. सगळे बसलेत, आता करू स्टार्ट. आता आलो इथे नुब्रा व्हॅलीमध्ये. तर इथे आमच्याकडे टेंट सिस्टम आहे. उघड सोनू. हा काही टेंट सिस्टम आहे, आजच्या दिवसासाठी टेंट आहे. इथून पुढे मे बी टेंट असेल. जस्ट आत्ताच रिच आउट झालेलं आहे. असा काही टेंट आहे. आईची कटकट फुल आलिशान टेंट आहे, फुल. इकडे ह्या वेळेस टॉयलेट बाथरूम असले ते. आता ही वाली चेक करतोय आम्ही. बट बघा आईची कटकट रे. पण इथं लाईटीची सोय काय हाय. इथं ऑलरेडी एक्सटेन्शन बोर्ड दिलाय. बघा राव, आजचा लय सॅटर्डे कार्यक्रम. तर असा आम्ही काही. आणि इकडे एक छोटासा आरसा, शावर देखील दिलाय इथं. आईची कटकट गरम पाणी सुद्धा देखील दिलंय. खतरनाक कार्यक्रम आहे बघा इथला आजचा. आज जास्त 100 किलोमीटरचा पॅच होता, थोडा आरामात मारला. मग बाकी उद्या आपण पँगॉन्ग लेकला जाणार आहोत. उद्याचा जरा हार्ड पॅच आहे, तर सकाळी लवकर निघायला लागेल आपल्याला. आता सँड ड्यून्सला आलेलो आहोत. सँड ड्यून्सला यायचा रस्ता बघा आईची. हा व्ह्यू बघा, इकडे सँड ड्यून्स आहे आणि चालत जायचं. बेकार आलते आरामात रे. हा सगळा असा काही व्ह्यू. हा मी फुल मस्तपैकी सँड ड्यून्समध्ये. बघू पुढे जाऊ काय सीन आहे, बघू कसा. ही माझ्यावर आलेली टीम आहे. अर्धे आपलेच अर्धे आपले नाही, पण व्ह्यू जो आहे तो बघू आता मस्तपैकी कसा व्ह्यू आहे, काय भेटतं इथे. ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आहे इथे मेजर. चेक करू आपण. आहे ग इथे जरा दम लागतो. बाकी किती एरिया प्लेन आहे बघा इथे. हा सगळा एरिया प्लेन आहे. फुल माउंटन्स आहेत, फुल माउंटन्स बघा दिसतं ते.
0.5 टाकलं. किती मोठा एरिया बघा, वाटतं का तरी एवढा वरती असो आपण. खूप वरती आहोत, खूप वरती. कार्यक्रम टाईट फिटी एकदम. सगळी रेत आहे बरं का, खाली खाली रेत आहे नुसती. तर थंडी आहे, गाडीवर थंडी वाजत होती, पण इथं ओके ओके आहे. हा बघा, जरा पुढं जाऊ, बघू ATV राईड वगैरे काय कसं काय मग बघू. इकडे उंट आहेत. मला तर पहिलं वाटलं गोनाच आहेत की काय. हा जो एरिया बघा फक्त, ही आपली पब्लिक एवढी. जस्ट जेवून आलोय. काय काय घातले ते दाखवतो तुम्हाला. इतकं गार आहे की सगळ्यात पहिले बेस लेअर जी की -9 पर्यंत आहे, तिच्यावरती एक टी शर्ट आहे माझा ड्रायफिटचा, त्याच्यावरती -5चं जॅकेट आहे, त्याच्यावरती हे आपलं नॉर्मल जे की आपल्या इकडे भेटतं ते त्या टाईपचं एक श्वेटर आहे, तिच्यानंतर डोक्यावरती घातलं आहे, आणि या गळ्यातला आता पट्टा घालायचा बाकी आहे अजून. बाबा लय गारे, नुब्रा व्हॅलीत आहोत आम्ही. लय म्हणजे लय ऊन होतं, तवाचं टेम्परेचर 2 डिग्री होतं, आताचं टेम्परेचर बी दिसणार. लय गारे बेकार आलं ते. इथं अजून ग्लव्स बिव्स घालायचे बाकी आहेत माझे. चला नंतरचा अपडेट आता देतो थोड्या वेळामध्ये.